आता कुठं फिरायला कुठं जायचं? असं करू आपण ते ना, तिथं समोर एक टेकडी मस्त निवांत, आपल्याला तिथं कोणी डिस्टर्ब करायला येणार नाही. तिथं बसू, त्याच्यानंतर आपलं मस्तपैकी जेवायला जाऊ. त्याच्यानंतर मस्तानी आवडते ना तुला? बस किशोरी आताच म्हणत होती आती कधी येणार आहे. कशी आहेस किशोरी? बरी आहे. तशी बरी आहेस ना? कसं झालं तब्येत कशी आहे? छान. प्रवास कसा झाला? अरे मस्त काय गो, तुला तो फॉर्म भरायचा आहे. लय वेळ गेला, लय वेळ लागला यायला. रोड खराब होता ना, मग थोडा उशीर झाला. आबा कसे आहे तुम्ही? एकदम छान. तब्येत ठीक आहे? हो. तुझं काय चाललंय? निवांत आहे, चांगला धंदा चालू आहे आता. ते दाजींला एक विषय घेतला होता मागल्या वेळेस मी. कुठला? ट्रान्सपोर्टचा. हो, मला तेही म्हणत होते त्याचा ट्रान्सपोर्टचा काहीतरी विषय चालला होता, तो मला म्हटला होता तू विचारून ये. हां, पण मी फोन केला, दाजी फोन रिसिव्ह करतच नाही. दाजी बिजीच तेवढे असतात, दाजींना टेन्शन चालू आहे एवढं. मग ते मला त्यांना फोन उचलायला वेळच नव्हता. ते आता म्हटले त्याला विचारून ये येताना, मग पाहू आपण. कुलकर्णी सर वगैरे आहेत MIDCतले ओळखीचे. हां, कुलकर्णी सर बोलले त्यांचे, हां. म्हणजे चांगली ओळख आहे. तर मी काय करतोय, दुसरी गाडी घेण्याचा विचार करतोय. सध्याचा जो गाडी एकदम ठीक आहे. हां, तर नवीन गाडी घेतली तर 80-90 हजार रुपयाची भर पडेल महिन्याला. मी आबांना बोललो थोडंसं लोन करू म्हटलं आणि करू सुरू. आपण करू सगळं. हो, तर तेवढं दाजीला कन्फर्म सांग, म्हणजे काय होईल. ते बोलतील सरांबरोबर. हो, आहेत दाजी. त्यांच्या ओळखी आहेत ना, आपण सांगू त्यांना. हो, दाजींना सांग चल, मला. पाणी घ्या. पाणी काय घेणं नाही. हां. जावई बापूची बदलीचं काय म्हणत होती तू, झाली काय? अहो आबा काय सांगू, गेला महिनाभर आम्हाला खूप त्रास झाला. आता तर सध्या ट्रान्सपोर्ट थांबले, बर. पण अजून 1 महिन्यानंतर काही होऊ शकतं. त्यांनी सांगितले प्रमोशन देऊ, 1 महिन्यानंतर लेटर पण येईल. बर. पण तोपर्यंत म्हटलं मग याच्या शाळेचं काय, म्हणून म्हटलं याला तुमच्याकडे सोडावं, म्हणून तुम्हाला बोलले आणि मग त्याला आता आणून सोडलं. नाही, काय हरकत नाही. आणि काही बदली झाली तरी मग आम्ही दोघं जाऊ शकतो. त्यांच्या खाण्याचाही परत प्रॉब्लेम होतो. चालेल, काय अडचण नाही. तू नको टेन्शन घेऊ, आता आहे ना आम्ही इथं. जाईन इथं कॉलेजला, काही प्रॉब्लेम नाही. आहे ना इथलं कॉलेज? आहे, होऊन जाईल ॲडमिशन. चांगलं कॉलेज आहे, माझ्या ओळखीचे ते. अगं त्या बॅगमध्ये मी खाऊ आणलेला आहे, तो दे ना सर्वांना. हा ठीक आहे. आबा आपण आईसाठी आयुर्वेदिक दवाखाना पाहिला तर चालेल, काय अडचण नाही. तिचं सारखंच दुखू चाललं असतं. आणि तू खाण्यापिण्याची काळजी घेतेस का? येते बाळा. वेळेवर खातीस? हो. कशाचं खातात ताई? खात नाही, दिलं तरी खात नाहीत. असं मळमळ होते, उलटी होते, ऍसिडिटी होते, असं काहीतरी सांगतात. असं जेवणाकडे लक्षच नाही त्यांचं अजिबात. अगं असं कशाला सांगते, काळजी करल ना ती. तू कशाची काळजी करतेस? एवढं सगळं चांगलं चाललेलं आहे ना. तुम्ही आमचं पण नाही ऐकत, मग कोणाला तू सांगता? खाऊन पिऊन मस्त राहायचं. मला कुणाचीच काळजी नाही. अगं सर्व चांगलं चाललंय, सर्व चांगलं होणार आहे. तू फक्त खायचं प्यायचं व्यवस्थित राहायचं. चिंता अजिबात कुठलीच करायची नाही. अगं नाही त्यांना करत. कशाचं टेन्शन नाहीये. त्यांना असं काही नाही किंवा घरात एकदम छान वातावरण आहे, असं काही नाही टेन्शनचं वातावरण. आहेत आपल्या ओळखीचे डॉक्टर आहेत, आपण त्यांच्याकडे घेऊन मग दाखवू, चौकशी करू. काय. सध्या त्यांच्या गोळ्या चालू आहेत अजून. आई चालू आहेत ना गोळ्या? फरक तू पडला त्याचा? खाण्यापिण्याकडे पण लक्ष देत जा माई. अगं देते बाळा, खाते मी. किती खाणार आहे? पोटाला लागतं तेवढंच खातो माणूस. आणि मग काळजी करत नाही बसायचं. सगळं ठीक चाललेलं आहे आपलं. तायडे हां. स्वयंपाक रेडी आहे. आता काय करा, तुम्ही दोघी पण जेवा आणि तुमच्या मायला भरभरून खाऊ घाला. माझी तब्येत सुधरेल मग. सुधारलीच पाहिजे मला. जा तू घेऊन ये, आपण भरूच आता. अगं मी काही बाळ आहे का भरवायला? आम्ही येतो जरा फॉर्म भरून. अरे पैसे घेऊन जा ना, तुला लागतील ना फी भरायला. नाही नको, सकाळी पप्पांनी दिलेत मला. बरं मग या जाऊन. हा येतो मग. हां. चौका जरी परव. हो ना. किशोरी व्यवस्थित जा. हो. जोडा छान दिसतोय बरं का. पण लग्नाचं काय करायचं आपण? ठरवूयात का लग्न? आबा काय म्हणतील तसं. अगं ठरवायचं काय त्याच्यामध्ये? झाली तेव्हाच वोटी दिली ना तिच्या. तुला आठवत नाही काय? ते लहानपणी, पण आता ठरवू. काय ठरवायचंच काय त्याच्यामध्ये ना.
त्यांना ताईला पण काय जर अडचण नसेल तर काय हरकत आहे. मला काहीच अडचण नाही, त्यांना पण किशोरी खूप आवडते. ते म्हणतात किशोरीच आपल्यासाठी योग्य आहे. बाबांच्या पुढे नाहीच आम्ही कोणी, काय हरकत आहे. मी झाली तेव्हाच निर्णय घेतलाय. तर तिच्या आईलाही विचारा ना, तिचं काय म्हणणं आहे. होय, तुझं काय म्हणणं आहे? काय नाही, मुलीच्या मनावर. आणि तुझं डोकं चालायचं बंद झालंय का मुलीच्या मनावर? तुला विचारलंय त्यांनी? मुलगी अगं आबा सांगतात, माई सांगतात ते होईल. काय विचार करायचा आपण? तिचंही बरोबर आहे, तुला मुलीला पण पटलं विचारलं विषय पाहिजे. तुला पटला विषय संपला, काय माहिती. लाईफ मुलीची आहे, मुलीला पटलं पाहिजे. आणि तिला पटलेलंच आहे तसं, पण तिच्या मनावर सगळं. अगं पण ती काही परक्या घरात जाणार आहे का? आत्याच्याच घरी जाणार आहे. पण माई बरोबर आहे तिच्या आईचं पण. त्यांचं म्हणणं असेल तर तिला तिच्या मुलीला विचारू देत. पण तू खुश आहे का? तू खुश असेल तर मला ओके. मान्य आहे, मला मान्य आहे. प्रशांत आमच्यासाठी जावे म्हणून योग्य आहे. मग जमलंच तर मग. मुलीचे एकदा आपण सहमती घेऊ, काय म्हणते काय नाही, तिथे काय नव्हते वगैरे जाणून घेऊ एकदा आपण. चालेल चालेल, काही हरकत नाही. कारण परत मुलीने म्हणायला नको, आई मला न विचारताच तुम्ही ठरवलं सगळ्यांनी. कम से कम आई तू तरी मला विचारायचं होतं. म्हणजे माझं मत असं आहे की मुलीला विचारलं पाहिजे. बरोबर, काही टेन्शन घेऊ नको, तू आल्यावर तिला विचार. आपण काही लगेच काही बोलत नाहीये. हाय वेळ आहे अजून आपल्याकडं. काय हो. नाही, चल बरं, जेवायचं बघ आता. हा, चल. ताटं करा. उर्मिला बरं एक काम कर, तू फ्रेश हो जरा, हो, दमून आली. खूप दमले बाई. खूप रोड खराब होता, यायला खूप उशीर झाला. येतेच मी. मी जरा पडते, खूप वेळची बसली आहे. हॅलो हॅलो, हा किशोरी ऐक ना, आज भेटायला ये. बस बस ना. निशांत, एक बोलू का? बोल की. तुझ्या घरचे आपल्या लग्नाला परवानगी देते? का नाही देणार, मी आहे की. माझ्या घरची परमिशन तू सोड, मला वाटते तू फक्त तुझ्या घरचं बघ. अरे माझ्या घरचं नको टेन्शन घेऊ, मी आज म्हणलं तरी तुझ्यासोबत ये. तसं नाही ग, पण तुझ्या घरी जे तुझे गुरुजी आहेत ना तुमचे, त्यांचं जरा समाजात प्रस्त आहे. मला जरा तीच थोडीशी शंका वाटते, बाकी नाही काय एवढं. बरं तू आज जरी म्हणलं ना पळून जायचं तरी येईन. खरंच 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 खरंच. चल मग आज जाऊ पळून. चल. खरं खरंच, माझं तुझं मनापासून प्रेम आहे. माझं पण. मी किती दिवस मन माझं आतुरलं होतं की तुझे हे शब्द ऐकण्यासाठी. शेवटी आज तू बोलली, मी पण बोलतो. आय रिअली लव्ह यू. लव यू. अरे लग्न म्हणजे काय पोर खेळ वाटला का? त्याच्यासाठी घरच्यांची परमिशन समजा नाही भेटली, तू एकदा कन्व्हिन्स करायचा प्रयत्न कर. घरचे नाही बोलले तर आपण त्या स्टेजला विचार करू, पण घरच्यांना न विचारता असं जाणं बरोबर मला वाटत नाही. तुला काय वाटतं? विचारते मी आज. नक्की? मग मला संध्याकाळी कॉल किंवा मेसेजवर सांगशील? हो सांग ना. बाकी काय म्हणते मग? खूप दिवसातून आज आपण भेटलो. हो ना, लय दिवस वाटत होतं भेटावं पण टाईमच नव्हता भेटत. काय राव, मी रोज रेडीच असतो, पण तुझंच टाईम नाही, काय नाही. तू घरीच असते सारखी ना, त्याच्यामुळं. आणि मी रात्री झोपलो सुद्धा नाही. का? काय मला माहिती नाही, पण तुझाच विचार होत होता सारखा. आणि मी पण ते कदाचित मी लग्नाचाच विचार करत असेल रे. पण ते बरं झालं तू बोलली. तर मला पण वाटत होतं तुला बोलावं की नाही का लग्नाबद्दल, पण आज तू बोलली, जरा बरं वाटलंय. पण अजून पुढच्या स्टेपला तू अजून सहकार्य केलं पाहिजे. करीन ना, का नाही, आयुष्यभर तुझी साथ दे. मी पण. अरे कोणी भाऊ, ये ना भाऊ, ये. काय चालले कामाची धावपळ? बरे. काय माई, काय म्हणते तब्येत?
आमच्या तायडीला पहिल्या बाळतपणाला आणायचं आहे. तेव्हा म्हटलं काय त्याला मुहूर्त बिहूर्त असतो का, दिवसाचं काय? त्याला कशाला मुहूर्त असतोय, आपली सवडीनुसार घेऊन यायचं ते. बाकी काय चाललंय? निवांत चाललंय गुरुजी. बरं, नाश्ता पाण्याचं बघा. नको हां, मी आता चहा पाणी घेऊन आलोय, नाश्ता घेऊन आलो. पुढच्या वेळेला आलो ना का जेवायला येईल. कोणी भाऊ 2 मिनिटं थांबा, मी नाही, मला आहे ना खूप घाई आहे माई, मला गेलं पाहिजे. चला येतो मी. गुरुजी माई काळजी घ्या. चालेल. तर आज या ठिकाणी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री आबासाहेब शिंदे गुरुजी यांच्या सेवानिवृत्तीच्या अर्थात निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. आबासाहेब शिंदे गुरुजी यांनी आपल्या प्रशालेला गेल्या 30 वर्षांपासून अतिशय चांगलं योगदान दिलं. त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले आणि त्यांनी घडवलेले विद्यार्थी राष्ट्राच्या देशाच्या कार्यामध्ये मोठमोठ्या पदावरती पोहोचलेले आहेत. शिंदे गुरुजींच्या कार्याचा मला या ठिकाणी हेवा वाटतो आणि म्हणून आपण सर्वांनी पुन्हा एकदा आबासाहेब शिंदे गुरुजी यांच्या कार्यासाठी त्यांचं कौतुक करूयात. जोरदार सर्व विद्यार्थ्यांनी एकदा टाळ्या वाजवूयात. त्याचबरोबर मी माझे सहकारी शिक्षक शेख गुरुजी यांना देखील 2 शब्द बोलण्यासाठी मंचावर बोलवतो. या शेख गुरुजी. आज आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय आबासाहेब शिंदे गुरुजी यांचं सेवानिवृत्ती कार्यक्रम जो आहे त्यानिमित्त जे आपण सगळे जमलो आहे इथं, त्या निमित्ताने सर्वांचं मी आभार मानतो. शिंदे गुरुजींना पुढील वाटचालीत पूर्णपणे शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. आणि मी शिंदे गुरुजींना विनंती करतो त्यांनी 1-2 शब्द या ठिकाणी बोलावेत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या शाळेचे उपमुख्याध्यापक माननीय साकुरे गुरुजी, सहशिक्षक शेख गुरुजी आणि आमचे सहकारी झोळसाहेब या ठिकाणी माझ्या निवृत्तीचा हा जो कार्यक्रम आहे समारोप हा यांनी आयोजित केला. प्रथम मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं शाळेच्या वतीनं धन्यवाद देतो. आणि मला या शाळेमध्ये येऊन गेली 25 वर्ष झाले. या शाळेच्या विकासासाठी मला जेवढं करता आलं तेवढं मी निश्चित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या कामी साकुरे गुरुजींनी सहकार्य केलं, शेख गुरुजींनी सहकार्य केलं. त्यांचं सहकार्य विसरण्यासारखी गोष्ट नाही आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाला आवर्जून त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. मला या ठिकाणी बोलवलं, माझा छोटाखानी सन्मान केला. मी शाळेच्या वतीने त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. मग श्रीकांत, अरे कसं चाललंय तुझ्या कामाचं? बरं चाललंय माई. बरं चाललंय ना? चांगलं जुगाडजुळ आहे. आता गाडी आहे ना रिपेअर केल्यापासून अजिबात काय प्रॉब्लेम नाही. बरं, 1 नंबर चाललंय. चालतं. तू काही काळजी करू नका. सुनबाई, झालं का नाही? हा, होत आलं. अगो बाई, अहो हे काय? दिसत नाही तुला काय आणलंय ते? अहो ते दिसतंय, पण झाड कशासाठी आणले? सांगतो तुला ते झाड कशासाठी आणलंय. अगं आपले ते कोंडी भाऊ आहे ना, हां, त्यांच्या नातीचा बड्डे, त्या बड्डेच्या निमित्त वाढदिवसानिमित्त त्या झाडाची आपल्याला लागवड करायची आहे का? बड्डेला कुठं झाड आणतात होय? केक घेऊन यायचा तर झाड घेऊन आलेत. केकचं काय घेऊन बसली? हां, पाश्चात्य संस्कृती आहे ना ती आता आपल्याला मोडून काढायची. आपली भारतीय संस्कृती काय आहे, प्रत्येकाने आपल्या मुलाच्या नाताच्या वाढदिवसाच्या दिवशी एक तरी झाड लावलं पाहिजे हा संदेश आपल्याला जगाला द्यायचा आहे. आणि ती सुरुवात आपल्याला आपल्यापासून केली पाहिजे ना. चांगले चांगले. हो आई, बरोबर आहे. बरोबर आहे सगळं. 1 नंबर. अगं बाई, मग आपल्याला भाऊंच्या घरी जायचं काय बड्डेला आज? आणि तिकडे कशाला जायचे? त्यांना मी फोन केलाय, आता येतीलच एवढ्यात. तेव्हा काय आले? आई आई आई, या या या. बसा. कशी आहे?
आजीकडे आलो. वाढदिवस आहे ना. पाणी आण त्यांना. ही झाडाची संकल्पना आवडली मला. नाही आम्ही केकच आणणार होतो, पण गुरुजी म्हणाले की केक वगैरे नको. गुरुजी फक्त 4 भिंतीतले शिक्षक नाही, ते लोक शिक्षक आहेत. तापमान वाढ 41-42 अंशावर जात असताना गुरुजींनी बरोबर एक महत्त्वाचा संदेश दिला. केक कापण्यापेक्षा, पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करण्यापेक्षा आपण झाडं लावली पाहिजे, झाडं जगवली पाहिजे, तरच आपल्या पुढच्या पिढीचा भविष्यकाळ हा उज्ज्वल असेल. नाही बरोबरच. तुकोबांचं वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी पक्षी ही सुस्वरे आळविती, तसं झाडाचं महत्त्व वाढलं पाहिजे म्हणून आम्ही झाड गुरुजींनी आणलं. छान केलं. सुरुवात आपल्यापासून करायची असते. बरोबर. प्रशांत, किशोरी. हा बाबा. अरे बेटा त्या त्रिशाचा बर्थडे. अरे वा, बर्थडे काय? माहित नाही तुला? हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे त्रिशा. बरं असं करा, आता ते वृक्ष लावायचे. चला घ्या बरं. ओके चालेल. चल कोणी हो पाण्याची बाटली आणू का? पाणी घेऊ. घे हो. चल. बरं झालं. चला 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 चला. आज मज्जा आहे त्रिशाची. चला. प्रशांत बेटा इकडे. किशोरी हे घे, उकरून घ्या. घे उकरून घ्या. बाजूला घ्या. झाड लावायचंय आपल्याला. चल हात लाव. असं हात लाव. अरे बापरे. हॅपी बर्थडे टू यू त्रिशा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू त्रिशा. हॅपी बर्थडे टू यू. हो, हे झाड तर आणलंय तुम्ही, पण या झाडाचा उपयोग काय? हे झाड ऑक्सिजन देणारं झाड आहे. हा का? हां. आणि काय होतं, बरेच लोक असे आहे ना, मुलाचा बड्डे केक कापून करतात. ते नाटकं करण्यापेक्षा किंवा चाळे करण्यापेक्षा पाश्चात्य संस्कृती आपल्याला जपायची नाही. आपली भारतीय संस्कृती काय आहे, प्रत्येक मुलांनी प्रत्येक मुलाच्या वाढदिवसासाठी एक वृक्ष लावलं म्हणजे हे ऑक्सिजन देणारं झाड आहे, म्हणून या झाडाची निवड केली. कोंडीबा बरोबर का? हां. इथून पुढे प्रत्येकाने ना मुलाच्या बड्डेला एक झाड लावलं पाहिजे. छान. बरोबर का? चांगला विचार आहे. काय म्हणतो म्हणला तू? काय ना म्हणतो, धंदा तर आता बराच चाललाय. बरं. पण आबा ते परवा दिवशी MIDCत गेलो. बरं. कुलकर्णी सर भेटले. हां. तर ते म्हटले तुम्हाला एक कॉन्ट्रॅक्ट देतो. तर आपल्याला कमीत कमी महिन्याकाठी 80 ते 85 कमीत कमी. बरं. 100% मिळणार नाही. तर मला असं वाटतंय की हे ॲग्रीमेंट आणि आपण करावं, म्हणून बँकेशी बोललोय मी. हो, कसं होत आहे बघू.
लवकर तेवढं. बरं बरं बरं. या नमस्ते. नमस्कार नमस्कार नमस्कार. साहेब हो नमस्कार. नमस्ते. या गुरुजी. नमस्ते. बसा. पाणी नाही. काय म्हणताय सर? ते आपली कर्जाची फाईल आहे ना. हा हा. ते सह्या घ्यायच्या. रेडी आहे फाईल तुमची झालेली. बरं बरं. ठीक आहे. केवळ 5 रिव्ह्यू स्टॅम्प लागतील. ठीक आहे. बाहेर जाऊन टपरीपाशी तिकीट भेटतात. ते 5 तिकीट घेऊन ये स्टॅम्प. काय म्हणताय सर लोनचं? काय आता मुलाचं चाललंय, लोन करून द्या लोन करून द्या. टेन्शन आहे ना तुमच्या आयुष्याची तटपुंजी म्हातारपणात तुम्हाला ती कामाला येणार आहे. तुम्ही आत्ताच जर त्याच्यावर लोन काढलं तर तो उद्या तुम्हाला उदरनिर्वाहासाठी दुसरा ऑप्शन नाही. आणि म्हातारपणात काय तुम्ही कोणाला पैसे मागणार आहेत का? विचार करा काय कसं करायचं. काय करायला करणारच तर आहेच आहे लोन, पण त्याचा विचार करा तुम्ही करायची का नाही फाईल आपल्याला. काय होतं आता एकोणता एक मुलगा सगळं करायचं त्याच्यासाठी करायचंय. आता तो काल मला म्हटलं वाईट ट्रक घ्यायची, म्हणलं घे काय फायदा होत असेल तर कर. आहे बरोबर आहे, पण धंद्याचं काही सांगता येत नाही. उद्या लॉस जाईल किंवा प्रॉफिट होईल ह्या पुढच्या गोष्टी आल्या. पण आता हे तुमचा शेवटचा ऑप्शन आहे, त्याच्यावर तुमचं सगळं आहे. आता तुमचा विद्यार्थी म्हणून मी तुम्हाला हे सगळं समजून सांगतोय. पटतंय मला ते. त्याच्यामुळे तुम्ही विचार करून सगळ्या गोष्टीचा विचार करा. तिथे सही करा सर. बस अंदाजे किती दिवसात होईल सर? 2 दिवसात होईल. 2-3 दिवसात कॅन्सल करून देईल तुम्हाला. हो सर. चला सर. आलो तर पासबुक भरून देतो. एवढं पुस्तक द्या बरं. ओके धन्यवाद. हां थँक्यू. अहो काय म्हणते? तुम्ही त्या गोळ्या आणल्यात, फरक तर चांगला पडलाय, पण इतकी आग होते अहो, खूप आग होती पोटात. नको नको वाटतात त्या गोळ्या खायला. जातो मी संध्याकाळी डॉक्टरला विचारतो. बघू दिले बदलून तर आणतो. अगं बाई भाऊ आलेत. हां नमस्कार. नमस्कार. बस. उर्मिला, अगे उर्मिला. अगं काय करती? आई मी कपडे धुते. कपडे धुतीस का? बरं ठीक आहे. बसा चहा घेऊन येते. अगं बाई ग. बरं चाललं. हा आता बरंच म्हणायचं. काय म्हणते मुलीची तब्येत? डॉक्टरांनी उद्याची किंवा परवाची तारीख दिली डिलिव्हरीची. बरं. प्रकृती जरा नाजूक असल्यामुळे डॉक्टर म्हणजे नॉर्मलशी होईल असं काही वाटत नाही. सिझरिंग करावं लागेल. थोडंसं महिना अखेरला सिझरिंग. काय टेन्शन नको घेऊ, होईल सगळं व्यवस्थित. हे घे भाऊ चहा. बरे आहात ना तुम्ही? हो हो. आणि पोरगी बरी आहे का? हा दिली डॉक्टरांनी तारीख. 1-2 दिवसाची दिली तारीख. बरं बरं ठीक होईल म्हटलं व्यवस्थित. हे घ्या चहा घ्या. बाकी बरं चाललंय? हा बरं आहे. सेकंड इयर. हो जायचं, पण आता दवाखान्यातूनच फेरी मारून यावं लागेल. त्यामुळं थोडीशी काय
काय आजोबा, कसं काय? बरं आहे बाळा. तुझं कसं चाललंय बाळा अभ्यास? चांगला चाललाय. अच्छा. हे बघ कोणी बघ, हे राहू दे. अरे गुरुजी, अहो पहिलंच तुमचं किती उपकार आहे माझ्या. 7 जन्म ही उपकार फिटायचं नाही. पैसे नको. बाबा तू मित्र आहे माझा जवळ. पण आता मला या माझ्या फाटक्या प्रपंचाला किती तुम्ही तिकडे लावणार आहे. खूप मदत झाली गुरुजी. या जन्मी तरी काय तुमचं उपकार फिटेल असं मला वाटतं. मी काय तसं नाही, माझा ऐकतो. हो, कधी बी आडल्या नडल्याला तुम्ही मला मदत केली. मी मित्र आहे. आबाळा एवढं उपकार आहेत गुरुजी तुमचं मला. पण कसं वेळ प्रसंगी दवाखाना आहे, कधी लागत राहते अपरात्री तर पुढं का जाणार तू? हां राहू दे. येऊ. डॉक्टर साहेब या. नमस्कार. डोळे उघडा. तोंड ओपन करा आणि जीभ बाहेर काढायची आहे. जीभ बाहेर काढा. अजून काढा. ठीक आहे. तोंड बंद करा. पोटात वगैरे दुखतंय का तुम्हाला? उलटीसारखं होतं बाहेर वगैरे, असं उलटी वगैरे नाही येत ना? ठीक आहे. कधीपासून होतंय तुम्हाला असं? भरपूर दिवसांपासून होते का? तुम्ही आराम करा. तुम्हाला काही काळजी करायचं कारण नाही आहे. गोळ्या औषधं मी लिहून देतो, तेवढे फक्त वेळेवर घ्या. चला. पेशंटचे रिपोर्ट वगैरे आपण चेक करूया. गुरुजी दोन मिनटं तुम्ही. पेशंटला आता आपण चेक केलं, त्यानंतर त्याचे रिपोर्ट्स वगैरे सगळे चेक केलेत पेशंटचे. त्यानुसार पेशंटला हा लास्ट स्टेजचा कॅन्सर आहे. कंडिशन ही सिरियस आहे. आता प्रकृती खराब असल्यामुळे, पेशंट सिरियस असल्यामुळे आपण काहीच सांगू शकत नाही की पेशंट किती दिवस असेल किंवा काय. त्यामुळे आता इथून पुढं फक्त एकच की पेशंटला आनंदी ठेवणे आणि जी काही ट्रीटमेंट आहे ते वेळेवर दे. काळजी घ्या. धन्यवाद सर. हे बघ, त्या पंपवाल्याचा फोन येईल संघवीचा. तर मी बाहेर आहे म्हणायचं, संध्याकाळी पैसे आणून देतो. हां हो ठीक आहे. तेवढं सांग. चालेल. चल येऊ मी. हो चालेल. लक्ष ठेव. हो. पप्पा कुठे गेले? बाहेर गेली. येतीलच आता. बर. हॅलो. हॅलो. हा किशोरी, ऐक ना. आज संध्याकाळी आपल्या शेतामध्ये भेटायला. किती वाजता? 7 वाजता. बर बर चालेल. हो ठीक आहे. चल बाय. बाय. फोन कोणाचा होता? निशांतचा होता ना? हो. तुला काय करायचंय? अरे मी तुला 10 वेळेस सांगतोय, तो मुलगा बरोबर नाहीये. दारू पितो, नशे करतो तो. मी माझं बघत, मला माहिती तो कसा आहे कसा नाही. तू नको सांग. अरे ऐक माझं, तो टपोरी आहे. बरोबर नाही तो मुलगा. पण मी माझं बघत ना. तुला काय करायचंय? तू माझ्या गोष्टीत इंटरफेअर करू नको. पप्पाला सांग डबा ठेवला. ओके. निशांत कसं वाटतं तुला? खूप चांगला आहे तो. मला तो खूप आवडतो.
मग राहा ना त्याच्यासोबत. मला तर खूप आवडतो, पण घरच्यांनी आत्याच्या मुलाबरोबर लग्न करायचं ठरवलं. तो आत्याचा मुलगा कसा आहे? तो मला पण नाही आवडत. बट आता घरच्यांपुढं काय बोलता येणार आहे ना. अगं पण निशान बघ ना, दिसायला पण चांगला आहे, त्याच्याकडे पण पैसा आहे. त्याच्याकडं आहे, चांगला आहे खूप मुलगा. मग तुला तर माहिती आहे माझे आजोबा कसे आहेत. ते तर आहे, पण मला तो खूप भीती. तो आत्याचा मुलगा, त्याला ना काही जॉब आहे. त्याला जॉब नाही, पण घरचे म्हणतात तो लागन जॉबला, होईल सेटल. कधी होणार तो? तुला बरोबर शोभतो निशांत. तो शोभतोय, माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर. आत्याचा मुलगा आता काय करणार ना. मला तर वाटतं तू निशांत सोबत राहा. घरच्यांना बोलून बघावं लागेल. बघ, पण तू म्हातारा नाही ऐकायचं. काय म्हणते माईची तब्येत सध्या? बरी बरी. गावात नेलं होतं सुकाळ हॉस्पिटलला, तर आणल्यापासून बरे. आराम चाललाय आता? आराम चाललाय. फरक पडला? फरक पडला. तरी तुम्हाला एक सांगतो. बोला ना. परभणीला एक नामांकित डॉक्टर आहे. बर. खूप रोग्यांना त्याचा फरक पडलेला आहे. बर. तर तुम्ही आमच्या मॅनेजर कडून एकदा नाव पत्ता घेतो. चालेल. बघू आपण जमलं तर. आधी आमची नात. चला गुरुजी, येतो. हो. काळजी घ्या. चल मी पण जाते मम्मी गाडी. बरोबर. कुठे गेलती बेटा? काय नाही, कॉलेजवर गेलो होतो. गाडी घेऊन जायचं ना. पप्पा गाडी घेऊन गेले, त्याच्यामुळे उशीर झाला. बर. एक कार आहे, तो माझ्या मागं येतो सारखं कॉलेजला. पोरी मला हसतात की. मग काय झालं आलं तर? तू माझ्या मामाची मुलगी आहे ना. मामाची मुलगी आहे म्हणून काय झालं? मागं कशाला येतो? आपलं लग्न होणारच आहे ना पुढे. घरच्यांनी लग्न ठरवलंय, मी अजून होकार नाही दिलेला. तसं पण तू चांगलं शिक, नोकरीला लाग, मग लग्नाचे स्वप्न बघ. आणि तू त्या निशांसोबत कशाला फिरती ग? ते मी माझं बघन फिरायचं का नाही, तू नको सांगू मला. तुला काय होते? तू का जळतो आमच्या दोस्तीवर? अरे मी जळत नाही, तो चांगला मुलगा नाही, दारुडा आहे, पिदाडा आहे तो. मला माहिती आहे तो कसा आहे कसा नाही. अरे ऐक माझं. काय ऐकू तुझं? मला माहिती आहे ना तो चांगला आहे. तुझ्या भल्यासाठी सांगतोय मी. मला कळतं माझं चांगलं काय आहे काय नाही. तू तुझं बघ, मी माझं बघते. हो जा. तू तुझं बघ, मी पण माझं बघतो. हा चल जा, मी माझं बघायला समजते. कुठे गेले मालक? मामा बाहेर गेले. मामा आहेत का तुझे? हो. सांग बँकेत आलतो म्हणून मी. बसा ना साहेब. बसायला नाही आलो. ऐक, तुझ्या मामा आले ना की त्यांना निरोप दे. पहिले 2 हप्ते थकलेले आहेत, हा 3रा हप्ता आहे. हा जर भरला नाही तर बँक गाडी उडून घेऊन जाईल. हां, न विसरता निरोप दे. काय? ठीक आहे सांगतो साहेब. चहा वगैरे काय? नाही काय नको. ठीक आहे. हां, न विसरता निरोप दे. हो सांगतो साहेब. ना बोल ना. मला तुम्हाला काही सांगायचं हो. आपल्या मामाचा ना व्यवसाय खूप रिटर्न जातोय. बँकेचे साहेब आले होते, ते म्हणाले त्या महिन्याचा जर हप्ता नाही भरला तर आपली गाडी ओढून देते. ठीक आहे बाळा, पाहू काय होतं. उरकलं का नाही तुमचं? डब्बा तयार आहे. आता नाही उशीर होत का कामावर जायला? उरकलंय. श्रीकांत कामाला चाललंय वाटतं. माझ्या गोळ्या संपल्यात, थोडं सांगा त्याला आणायला. हो. श्रीकांत, तू गावात चालत तेवढं माईच्या गोळ्या घेऊन ये. आबा दिवस व्हावला झाले तुमची कटकट सुरू. ओ झालाय डब्बा, जा घेऊन. हे राहू दे तुझा डबा तिकडं.
आई झालं का तुमच्या मनासारखं? माणूस कामाला जाताना रोजची तुमची किटकिट असते. माईच्या गोळ्या द्या तेवढ्या 8 दिवसाच्या. 8 दिवसाच्या. ओके. शी झाली 980 झाले सर. निम्म्याच आहे 4 दिवसाच्या. राहू द्या सर. नाही काही नाही, 4 दिवसांनी परत येऊन घेऊन जाईल. पैसे काय असं काही नाही, पण 4 दिवसात 4 दिवसांनी द्या मला. असं नाही काही, पण राहू द्या 4 दिवसात चालेल. 4 दिवसात. किशू बेटा, कसं चाललंय तुझा अभ्यास? मस्त. चांगला चाललाय. हो. ते काय म्हणत होती तू, कसलं कोर्स काय करायचं होतं? अगं आजी त्याची लई प्रोसेस असते, त्याच्या आधी एक परीक्षा द्यावी लागते, त्याचाच अभ्यास करते आता. असं होय. काय अडचण आली तर विचारा मला. अगं मस्त तरी केली बेटा. माझ्या म्हातारीला काय येते? सगळं काय येतंय तुला? नाही ग बाई. अगं आजोबा आले, पाणी घेऊन ये बाई त्यांना. हे दर गोळ्या तुझ्या आणल्या गोळ्या. 4 दिवसाच्या आहे. मेडिकलमध्ये शिल्लक नव्हत्या, म्हणजे 4 दिवसात येतील, मग त्यावेळेला आणू. तेवढा घ्या, तेवढ्या शिल्लक नव्हते त्याच्याकडं, दे भाऊ काय असेल ते. घे तेवढं, संध्याकाळी आराम पडेल. हो घेते ना. आलात तुम्ही? हो. घ्या पाणी घ्या. कस काय तब्येत माईंची? कुसुम, माईंचं काही खरं नाही. काय सांगितलं डॉक्टरांनी? माईंचं कॅन्सरचं निदान झालं. बापरे, कॅन्सर? आणि तोही शेवटच्या स्टेजला आहे. खूपच अवघड आहे. देव एखाद्याच्या मागं खूपच राहतो, याची अवघड कंडिशन आहे. आपल्या फाटक्या प्रपंचाला गुरुजींनी खूप हात लावला. त्रिशाच्या दवाखान्यात फारच मदत केली होती. आपल्या मुलीच्या लग्नाला पण पैसे दिले. या देव माझा मागं खरंच देव असा का करतो काय माहिती. अडल्या नडलेला मला जर कुणाचा आधार होता ना कुसुम, हां, तर तो गुरुजींचा. तेच ना. कधीही निम्म्या रात्री जरी गेलं तर गुरुजींनी आपल्याला खूप खूप मदत केली. आभाळा एवढी मदत झाली आपली. एवढे गुरुजी चांगले, कसं व्हायचं हो गुरुजींचं आता. आणि यात भर म्हणून श्रीकांतचं पण काही वागणं मला खरं नाही वाटत. ऐकण्यात आलं होतं हो की ते श्रीकांत बायकाच्या पण नांदी लागल्यात म्हणे. अगं ऐकण्यात कसलं, प्रत्यक्ष तो श्रीकांत आहेच तसा. हो ना. तमाशा पार्टीला जातो काय, दारूच्या पार्ट्या करतो काय, खूप वेगळे नाद लागलेत श्रीकांतला. त्यामुळे गुरुजी आणि माई अगदी खचून गेल्यात बघ. माईंचं तर सोनं पण मोडलं म्हणे त्यांनी. हो ना. आणि शिवाय
गुरुजींनी त्याचं कर्ज प्रकरणाला त्यांची पेन्शन तारण ठेवली. बापरे. ते पण हप्ते तो व्यवस्थित भरत नाही. तिथं पण सगळं सावळा गोंधळ सगळं अवघडच होऊन बसलंय. आणि त्यांची ती सून उर्मिला सुरुवातीला किती छान वागायची हो. माई माई माई. आता पैसा गेला तर ते बघणं तिचं बदलून गेलं. कसं रुमीट बोलते बाबा बाबा. आम्ही एकदाच गेले तिच्याकडं, बोलण्याची पद्धतच नाही तिला, अजिबात शिस्त नाही का काय नाही. काही सासूला बोलायचं चालायचं व्यवस्थित नाही काय नाही. कुसुम, घर फिरलं की घराचे वाशे सुद्धा फिरतात. त्याला काय करणार. पण एका गोष्टीचं वाईट वाटतं, गुरुजींच्या माईच्याच नशिबाला हे भोग काय यावेत हे कळत नाही. परमेश्वराच्या पुढे जात आहेत. अवघड आहे बाबा सगळं. देवा बघ रे बाबा गुरुजींकडं. पण एकंदर गुरुजींबद्दल माईंबद्दल खूप वाईट वाटतं. असं पहिलं नको होतं खरंच. गुरुजींचीच फक्त कंडिशन आता बेकार. आता कसं बाई असल्यावरच घर असतं हो. मग काय. काय मग निशांत शेठ, नवीन आयटम पाठवला तुम्ही. काय बोलतोस बाबा. तुमच्याकडे लाईनच आहे पोरींची. तुला अजून आपला विषयच माहित नाही बाबा. आपल्या का पोरींची काय कमीच नाही. काय बोलता. पोरी आशा पटवतोय मी. आशा डाव्या हाताचं मळे आपल्या. तुझ्या माहितीसाठी सांगू, डाव्या हाताचं मळे. मग मिळते का नाही कुठं फिरायला. अजून नाही नेली. चाललंय काय कधी घेऊन जा तुम्ही पण. जाऊ रे अरे जाऊ रे. एक एक फिरू आता जाऊ. सगळे गाणी वाजते तुम्ही खडं नका मारू. आता जायची घेऊन. पण आता बघू तर जरा नेऊ का नको असंच चाललंय. बघू आता. बघा नाही तर पाखरू उडून जायचं. अरे तुम्ही माझेच माल बघा. आणि तुमचं काय. आमचं काय नाही. आमचे वाईट दिवस चालले. का रे लावा ना आयटमला आपल्या. लावा. अरे लाईन एक से बढ़कर एक आयटम आहे. कोणाला लावू. नवीन वाली लावा. तिला नको बाबा. तुमच्या दोघं बावळाटांचं ऐकायचं नाही मला. नको. आता कुठं ज्याकडे जोडले आमचं त्याच्यामुळे नाही लगेच नाही. तुम्ही काय बावळाट आहे दोघं मोकळं. असं नाही जमत. लावा घेऊन जावं लागत. असं असं म्हणतो. पाखरू जाईन का दुसऱ्या तुम्ही रासन तसं नाही. बघा निशांत भाऊ लावा फोन लावून बघा. तुम्ही मला चॅलेंज केले. आणि ते पण निशांत भाऊच्या पिंजऱ्यातून पाखरू दुसरीकडे जाणार आहे काय उडून. तुम्ही बघाच आता. लावा फोन लावा. तुम्ही बघाच आता. पाखरू आलं तरच. आणि कोणाला फोन लावायचा मला. नवीन पाखराला लावा. असं तुम्ही बघाच आता मी काय करतोय ते. लावा लवकर लावा. असं करतो. दिलाय ना तिथं बोलूनच घेतो आज. आणि दाखवतो निशांत काय चीज आहे ना. निशांत भाऊ तुम्हाला दाखवतो. निशांत भाऊ काय असेल ती आजच फायनल. लागला. हॅलो हा किशोरी ऐक ना. आज संध्याकाळी ना आपल्या शेतामध्ये भेटायला. 7 वाजता. हो नक्की. हा बाय किशोरी. हे बघ लावला फोन. तुम्ही कोणाला चॅलेंज करा. निशांत भाऊला चॅलेंज नाही. निशांत भाऊची मज्जा आहे. कोणाला पण नाडा पण निशांत भाऊला नाही. ऐका निशांत भाऊ आता संपली. नवीन सांगा आपल्याला. काय म्हणतो. नवीन सांगा ना. संपली. अरे तू येडा का खुळा. डोक्यावर पाडलाय काय. आणि तिला काय तर तुम्ही बेवड्याला दाखवायला बोलवायची का. आणि आधीच मोकार झाली आपल्याला. उगाच वाजवायचो. मग ती आली तर उगाच पुढं डाव वगैरे होईल ना. नाही नको. तुमच्या नादी लागलो. तुम्ही काय मोकळं सांडे बाबा हो. तुमच्या नादी लागलो तो आजचं पाखरू जायचं. तुमच्या डोक्यातच माझ्या पाखरू गेलं पाहिजे.
जळक बाबा बघ कसा पियतोय फुकाटची म्हणलं का लय लागत. मी काय म्हणतो बाबा ओम काय जर किशोरीला मी इथं बोलवलं आणि मग इथून तिकडे फार्म हाऊसला नेलं तर कसं वाटत? चांगलं आहे की एकदम बेस्ट आहे. बेस्ट आहे ना? लाव का तिला फोन? हा फोन लाव. ती काय म्हणते? हा हॅलो हा किशोरी तू काय कर मी इथं आदर्श हॉटेलला आहे तू तिथं ये मग आपण दोघं फार्म हाऊसवर जाऊ ना. हो चालेल बाय. हे बघा मी आता तिला फोन करून बोलवलं इथं. हां मग तुम्ही काय करा आता ती आपण तर पिलेलो आहे म्हणून असं तसं तुम्ही काय करा तुम्ही दोघं चंगाट निघा आणि दबक्या पावलाने आपल्या फार्म हाऊसचा आणि जय तयारी करा. कशी जय तयार चालतं ना. मी बरोबर बोलतो तिला आणि अगदी गाडी घेऊन येतो तिथे गेला का आपला विषयच नाही. विषय हा एकदम बेस्ट प्लॅन. ओके ना? ओके ते टाळी फक्त काही गडबड नाही करायची. नाही गडबड नाही. ओके निघा चला. कसं आहे रमेश भाऊ दोस्तीत कुस्ती नाही करायची. अरे दत्ता भाऊ एकदा आपण दोस्ती केली ना शेवटपर्यंत टिकवलीच पाहिजे. मग बाकी तुझं बाकी व्यवस्थित एक नंबर काहीच प्रॉब्लेम नाही. दत्ता भाऊ रमेश भाऊ ऐका ना. अहो सॉलिड प्रॉब्लेम झालाय हो. प्रॉब्लेम काय कसला? ती माझ्या मामाची मुलगी नाही का तिला आहे ना त्या बेवड्या निशांना बोलवले. बेवडे बेवडा चल रात्रीची वेळ आहे ना काय बरं वाईट होईल त्याची भीती वाटते. माझ्यासोबत येतात का? अरे चल तुझ्यासाठी जीव दे. चल चल रे रमेश भाऊ चला माझ्या मागे या. अरे किशोरी ये ना बस ये बस ये बस 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 ये बस ये बस. बरं सांग काय घ्यायचं? चहा कॉफी कोल्ड ड्रिंक्स? तू दारू पिलास? काय दारू पिलास? नाही. गप खरं सांग तू दारू पिलाय वास येतोय अरे तुझा. नाही रे. खरं सांग कळतंय मला. काय कळते? वास येतोय तुझा. अरे ठीक आहे मग सगळेच करतात मी केलं तर काय चुकलं त्याच्यात? नाही नाही मला नाही आवडत. अरे जाऊ दे. सोड तू मला पण जाऊ विचार दे. करते आजकालची फॅशन आहे ती. सोड. हे बघ मला जाऊ दे, मला नाही थांबायचं इथे. कुठे जायचंय? मला जायचंय घरी. काय झालं? तू दारू पिलास. पण ठीक आहे ना एकदा मी पिलो काय बिघडलं बाकी सगळेच पितात. त्याचं काय करायचं? अरे फॅशन आहे आजकाल एकदा ठीक आहे ना. मला जाऊ दे. बस खाली चल किशोरी जा. अरे काय डोके लावले कुठं काय कुठं काय काय झालं? कसं आहे शक्ती कपूर? काय मी दारू पिलो मला माहित नाही काय चाललंय. तुम्ही कशाला आले? तुला माहिती ना तो प्रशांत माझा भाऊ इथे. कोण प्रशांत? थांबा मी दारू पिलोय. कोण प्रशांत? मला काय घेणं देणं नाही. मी दारू पिलो मला माहित नाही काय. माझ आला का तुला? अहो मी दारू पिलो मला माहित नाही काही. अरे तू दारू पेला पुरीची छेड काढतो. कोण पोर? आता तुझ्या बरोबर जी पोर होती ती पोरच नाही पोरच नाही कोण पोर? कोण पोर? जरा अहो जाऊ दे दारू पिलो मला चल काहीतरी जाऊ दे ऐका आमच्या भावाशी पंगा घेशील जाऊ दे थांबा जरा घरी सुद्धा जाता येणार नाही. ऐका आपण बोलू नंतर. मी आता दारू पिलो तंगड मोडून ठेवेन. ऐका सर शेट जाऊ दे हा बघू आपण ओके शेट ओके. तू जरी शक्ती कपूर असला ना ओके ओके इकडे सनी देओले. ओके चल रे रमेश. हिरो व्हायला बरं का पाहू नको. ओके सगळं माग उतरून टाकी. चला ओके शेट बघू उद्या. साईडला घे. तुला शक्य असं
असेल तर मला माफ कर. मी लय मोठी चूक केली, तुझं ऐकायला पाहिजे होतं. प्लीज घरी कोणाला काही सांगू नको जे घडलंय ते. अरे मला तेवढे मॅनर्स आहेत, मला समजतं काय बोलायचं आणि काय नाही. चल बस लवकर, उशीर होते आपल्याला घरी जायला. माई अण्णा आपली वाट बघत असते. अरे प्रशांत लय उशीर केला. काय नाही, थोडं सरांकडे गेलो होतो. बर. किशोरीच्या कॉलेजचं काम होतं थोडं. असं बरं आलात ना, तोंड हात पाय धुवून घ्या आणि जेवण करा. जा. ओके चालते मग. श्रीकांत भाऊ, चल इथं तुला नेतो, इथं मुक्त होशील, टेन्शन फ्री होशील. पहिल्यांदाच आलोय मी बिअर बारच्या दारात. चल रे, नको आई टेन्शन शपथ, खरोखर मी कधी घेतलेली नाही. तुला टेन्शन मुक्त करतो. चल घे रे, तुला टेन्शन मुक्त करतो. काय नाही होत. अरे मंडई झाली डोक्याची. अरे होत राहतं व्यवसायाचं मागं पुढं, काय गोष्टी चलत राहतात. लोकांचं वेगळं, माझं वेगळंच होऊन बसलं रे. वेटर, एक काम कर, 2 क्वार्टर, 2 पाणी बॉटल आणि 2 मसाले पापड. अजून काय पाहिजे का श्रीकांत तुला? मला बिगर वासायच्या. बिगर वास असलेली दारू आण. ठीक आहे, जा लवकर घेऊन ये. काय श्रीकांत, काय टेन्शन आहे का जास्त? जाम हँग झालं. काय असं काय काय टेन्शन आलं तुला असं एवढं? धंदा संपला माझा. कसं काय? घे ठेव रे मला. इच्छाच आहे ना मला पाजायची. रे टेन्शन नको घेऊ, होईल सगळं व्यवस्थित. जा श्रीकांत, काय सांगशील मला व्यक्त तर हो तू की नक्की काय टेन्शन आहे तुला? चालते, ठीक आहे. याचा वास येतो ना? हां, याचा वास येतो पण याचा वास येत नाही. काळजी करू नको. मला बिगर वास. ठीक आहे, भरून देतो तुला मी, तू हे करून टाक. काळजी नको करू. काय काळजी, टेन्शन नाही का घेऊ. परमेश्वर जरी आला तरी माझं दुःख हलकं होणार नाही, एवढी काळजी माझ्या बोकांडी आहे. अरे हँग झालो रे मी, हँग झालो. नको टेन्शन घेऊ. बघ 2 पॅकमध्ये तू पूर्ण फ्री होशील. तर बघ पाणी तुझ्या हिशोबाने पितो रे. पी थोडंच. चल, नको काळजी करूस. इथे पाणी टाक. डोळं झाकून पी, म्हणजे टेन्शन येणार नाही, कडू लागणार नाही. पे रे, घे डोळं झाक, फक्त डोळं झाक. अरे सावकाश श्रीकांत, थोडा त्रास होईल, सावकाश घे. आयुष्यातल्या प्रत्येक रोगाचं औषध चवीला कडूच का रे? कडूच लागतं रे श्रीकांत, मी भरतो रे. बरोबर. अरे खूप दारू पित होते. अरे काय नाही, टेन्शन मुक्त होते. आणि कसं लागतं बघ चवीला आता ही. अरे प्यायच्या आधी चेस करली पाहिजे रे. चेस कर. ये हे काय असतं? ते करावं लागतं, त्याशिवाय दारू पिण्याला एन्जॉय येत नाही. करायचं काय? अरे तू कर चेस. असं चिकटायचं होय? हां, तुला शिकवतो मी बरोबर. आपण शिकवलंच नाही आम्हाला. काय नको टेन्शन घेऊ, पी तू. पण मला तो व्यवस्थित सांग समजून की काय प्रॉब्लेम झाला. माझ्याकडनं काय त्याला सोल्युशन निघन तर मी तो प्रयत्न करतो. तू पॅक घे, एक अजून पॅक घे. पॅक घे. कडू औषध भारी वाटते आता.
बस बस सांग मला काय टेन्शन आहे तुला आता. व्यक्त हो तू. व्यक्त झाल्याशिवाय टेन्शन मुक्त नाही होणार. कसं सांगू मित्रा तुला? सांग. अरे माझी आई, माझे बाबा, आबा, माझी बहीण, माझी बायको, माझी पोरगी, 5 लोकांचा संसार आहे माझ्या जीव. सगळ्यांचं वाटोळ केलं रे मी. होतं रे, रडू नकोस. आयुष्यपत जीव असा गुदमरतोय. आता वाटतं बाहेर पडावं. मुक्तो असं काय झालं? असं काय घडलं एवढं मुक्त व्हायला तू एवढा विचार करतोय? अरे एक तर मी बँकेचं भरमसाठ कर्ज काढलं आबाच्या पेन्शनवर. त्याच्यावर आबाची पेन्शन विकली. ते सोड, तेवढं माझं नाही भागलं. मी माईचे दागिने मोडले, तिची एफडी मोडली. माझं त्यानेही नाही भागलं. अरे माझी बायको उर्मिला, तिच्या पिशीचे पैसे सुद्धा सगळे वापरले मी. अरे यार, कंगाल झालोय मी, कंगाल. आई शपथ सांगतोय तुला. मित्रा, होईल, यातून मार्ग काढू आपण. 4 सोड 90 रुपये सुद्धा नाही माझ्याकडे. ते नको काळजी करू, नको रडू. आपण यातून मार्ग काढू. आयुष्यपत एवढा आतून गुदमरलोय ना, माझी घुसमट झाली. पॅक घे. असं वाटतं स्वतःला स्वाधीन करावं. या आकाशाला स्वतःला स्वाधीन करावं. बरं ऐक 2 मिनिटं. आय एम फिनिश. काय फिनिश नाही, आपल्याकडे मार्ग आहे त्याचा एक. तू पॅक घे, तुला सांगतो काय करायचं. आपल्याकडे मार्ग आहे त्याचा. घे पॅक घे तू. शांत हो, पॅक घे तू. जायला त्याचा पण मार्ग आहे माझ्याकडे. पूर्ण घेऊन टाक. बस. विश्वजित भावा. बोल. तू भावा म्हणतोस ना मला. बघ, तुला मी आज मुक्तच करून टाकतो. आणि आपल्याला अशा ठिकाणी जायचंय जिथे तुला स्वर्गच दिसणार. तू जो मार्ग दाखवील हां, तो मला मान्य. मला मुक्तता हवी आहे. स्वर्गात नाही तर नरकात नाही. आयुष्यपत वैतागलो मी पाहिजे होता. आता तू सांगशील तेच पूर्व दिशा. सकाळी उठून नटून थटून आवरून बसले दाजी. सकाळी उठून नटून थटून आवरून बसले दाजी. आहो दाजी, तुम्ही म्हणाल त्यात मी राजी. आहो दाजी, तुम्ही म्हणाल त्यात मी राजी. आहो दाजी, तुम्ही म्हणाल त्यात मी राजी. ते मर्जी. आहो दाजी, तुम्ही म्हणाल त्यात मी राजी. आहो दाजी, तुम्ही म्हणाल त्यात मी राजी. आहो दाजी, तुम्ही म्हणाल त्यात मी राजी. आहो दाजी, तुम्ही म्हणाल
अरे देवा. किती वाजले ग? 1:30 वाजले. 1:30 वाजले. हा. जागीच आहे तू अजून? श्रीकांत आलाय आता. आता आला का? हा. त्याचं जेवायचं बघ तेवढं. आहे की त्याची बायको उर्मिला देईल त्याला जेवण. झोपा तुम्ही, आराम करा. झोपा. ए वरे, उरकलं का? उशीर होतो आपल्याला निघायला. लवकर चल, उरक. हो हो, आले आले. चला. आवरलं. उरकलं ना? हो. माई आबा येतो सकाळी उद्या लवकर. चल. हो रे, बाबांना माईला जेवण करून ठेवलंस ना? हो ठेवले. हो, मला एवढं कळत नाही का? बाबा बसली का? हो. होय ग, जेवून घ्यायचं का? किती वाजले? 8 वाजले वाटतं. थांबा ना थोडा वेळ. प्रशांती मग बरोबर जेवू आपण सगळे. येऊन द्यायचं त्याला. हो. गोळ्या घेतल्या का तो? जेवल्यावर घेऊ. जेवायच्या आधीची गोळी होती ना? घेते ना. घेते. आई. बाळप्रशांत, बरं झालं आलास. कुठे गेला होतास एवढा वेळ? अगं माई, मी माझ्या मित्राकडे गेलो होतो. त्याचा बर्थडे होता आज. अरे जेवायसाठी थांबलोय आम्ही. चल आपण जेवण घेऊ. अगं माई, माझं पोट खूप भरलेलं आहे, गळ्यापर्यंत आलंय, जागाच नाही पोटात. कोणत्या मित्राकडे गेला होतास? अरे तो शेजारचा वैभ्या नाही का? गाडीवर येतोय तो? हा तोच. 2 घास खा बाळा. नाही, आणि मला खूप झोप पण येते. मला उद्या लवकर उठून कॉलेजला जायचंय. मी झोपतो आता. येतो नाना, येतो माई मी. बरं, आणू का तुला वाढून? ठीक आहे, मग आता तू जेवणच आलाय म्हणतोय. आपणच जेवून या घेऊ. घेऊन या.
अगं राहू दे ना, तुला म्हटलं मी. अहो करते हळूहळू बस. काय नको करू, राहू दे राहू दे, मी करतो, राहू दे. घे जेवण करून घे. हे काय एकच ताट आणलं? घे जेवण करून. तुमचं ताट? तुला गोळ्या घ्यायच्या, तू जेव. मी दुपारी जेवलो, मला भूक नाही. घे जेवण. एवढीच भाकरी होती ना? तुला सांगितलं ना तू खा म्हणून. मी पण जेवणार नाही. तुम्ही जेवत असाल तर मी जेवते. खा खा. ऐक जरा, तुला गोळ्या घ्यायच्या. नाही, तुम्ही खात असाल तरच मी खाते. बच्चा कासावीस होई जीवा ही व्यथा नशिबाची घुसमट या जीवाची घुसमट या जीवाची. अरे गुरुजी, या 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 या. आज नाही सकाळी सकाळी. आता काय रिटायर माणसाला काय काम आहे. हे बी आहे म्हणा. झाली आठवण तुमची. अगं गुरुजी आलेत, जरा चहा पाण्याचं बघा. अजून उरकलेलं नाही दिसत. या या गुरुजी या. या बसा. मग त्रिशा कुठे दिसत नाही? त्रिशा बालवाडीला की जाते आता. अरे बापरे. शाळेत गेली थोड्या वेळानं. बर बर पण गुरुजी तुम्ही सकाळी सकाळीच येणं केलं. काय आता काम नाही, रिटायर माणूस. म्हणजे चला तुमची आठवण झाली, म्हणजे चला भेटावं, 2 शब्द बोलणं होईल, बाकी काय दुसरं. बरोबर बरोबर. अगं जरा चहा पाणी पोहे काय आहे का नाही गुरुजींना? हो आणते आणते. हा ना. आलो तर घरूनच करून. नाही नाही कसं पोहे मस्त आहे. अगं अजून असले तर आण. नाही नाही बस. गुरुजी अजून पोहे देऊ काय? नाही नाही बस बस बस. थोडे नाही 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 बस बस. घ्या. कशाला? न्या सुद्या ना. त्यांनी घरी केलं होतं नाश्ता. न्या सुद्या माईंना आवडतात तो भाई आजची पोहे. ठीक आहे, पण कसं होतं घरी केलं होतं. हा कसं काय तब्येत माईन त्यांची? बरी तब्येत. ट्रीटमेंट चालू होतं दवा बरं आहे का? चालू आहे. का हे वय असं आहे, ट्रीटमेंट घ्यावंच लागते ना. औषध चालू आहे. चला चल येऊ का? हा या या एका दिवशी. हा या दोघं या. हा येऊ का मग? या आठवणीने. हो येतो. 1-2 दिवसात येऊन जाईल. हा येऊन जाईल. चला येऊ नाही. हा प्रश्न आहे ना, हा परीक्षेमध्ये प्रत्येक वर्षी 7 मार्काला येतो. याच्यावर आपण लक्ष देऊ. हा आज कव्हर करू. हे बघ, हे
ध्वनी म्हणजे काय आहे ना, हे येतं 2 मार्काला. हे 2 ओळीचं उत्तर असतं. बघितलं की एवढा मोठा स्वयंपाक करून ठेवला तरी म्हातारी हॉटेलमधून पोहे आणून खात बसलेत. आणू दे रे, खाऊ दे, वय झाले. त्याला पैसे लागत नाहीत का? कुठून आले पैसे? तुम्हीच दिले असतील ना. त्यांनी खूप कष्ट केले, तू विचार नको. मग मी काय कमी कष्ट करते का इथं घरात? मला नाही दिले बरं कधी पैसे असे काढून. मग काय असं माणूस घरात नसताना खायचं का? आपण नव्हतो, त्यांना वाटलं काहीतरी खाऊशी, खाल्लं असेल. जाऊ, आपण नाही का बाहेरून जेवण आलो. त्या दिवशी एवढी भाजी केली ती चांगली, त्यांना पटली नाही, म्हणल्या खारट झाली, चांगलीच लागत नाही. आणि हे बाहेरचं चांगलं लागतं का त्यांना? अगं साठीच्या पुढे बुद्धी नाटी होती, सोडून देते विषय किरकोळ, कशाला बांधतेस? घरचं बनवलेलं नाही लागत का चांगलं? तुझं काय म्हणणं? माझं काय नाही म्हणणं, त्यांना समजून सांगा, खर्च पाणी कमी करा म्हणा. तू मोकार टेन्शन नको देऊ कोणत्याही गोष्टीच. टेन्शन म्हणजे मी टेन्शन देते तुम्हाला? मग कोण टेन्शन देते? प्रत्येक वेळेस किटकिट किटकिट काय लावलंय तुम्ही? मी किटकिट करते का? कोण करताय? आता खूप झालं, आता माझी सहनशीलता संपली. आता मी इथून पुढे सहन करू शकत नाही. एक तर या घरात मी राहीन, नाही तर तुमचे आईबाप राहतील. हे बाई नको डोक्याची मंडई करू. झालं ते बाद झालं, सांगतो त्यांना. आता लगेच सांगायचं? अगं लगेच सांगतो. हा लगेच सांगा, म्हणजे मला माझ्या भावाला फोन करून बोलवून घ्यायला. हा सांगतो. मला वेळ होतोय जायला. आबा माई काय गरज होती एवढा खेळखंडोबा करायची? घरात एवढं खायला असताना बाहेरून आणण्याची काय गरज होती? नाही रे श्रीकांत, बाहेरून नाही आणलं. एक तर माझीच जगायची पंचायत पडली आणि तुमची कटकट. सकाळ संध्याकाळ सारखा धिंगाणा, तिचा तुमचा. माझं डोकं आवड झालंय, बरमिष्ट होईल मी. नको नको केलंय मला तिने. आणि तुम्ही काय म्हणणं आहे माझं? चक्कर होण्याच्या मानसिकतेत गेलोय मी. पाया पडतो तुमच्या. एक तर तुम्ही घर सोडा, नाही तर मी घर सोडून जातो. नको नको श्रीकांत, नको घर सोडू. चला चला आपण कुठेतरी झोपडीत राहू. चला, पण इथं नाही राहायचं. चला, इथं नाही राहायचं. तुझं असं म्हणणं आहे ना, आम्ही प्रशांत इकडे बघा. प्रशांत हा बोल प्रशांत. मम्मी. हा बोल. तू लवकर नानाकडे आणि माईकडे ये ना. काय झालं? मामाची आणि मामीची खूप भांडणं झाली. कशावरून? नाही, मामा म्हणतोय माईला आणि नानाला घराच्या बाहेर जा म्हणून. मग नाना काहीच बोलले नाही का? नाना आणि माई रडत होते खूप. तू लवकर ये इकडे. काय झालं एवढं? काय नाही, मामी आणि मामी खूप त्रास देते नानाला आणि माई. बरं, तू बॅगा भरून ठेव, मी येतेच. हा लवकर ये मम्मी. तू काळजी करू नको, त्यांना सांग मी येतेच. हा लवकर, जितकं होईल तितकं लवकर या. हो हो येते. हॅलो, बोल का. हो ऐका ना, प्रशांतचा फोन आला होता आता. काय? आबांना आणि माईला घरातून बाहेर जायला सांगतायत श्रीकांत आणि वहिनी. काय झालंय माहिती नाही. प्रशांत म्हटलं त्यांचं रोजचीच कटकट चालू आहे घरामध्ये. आता त्यांनी डायरेक्ट त्यांना दोघांना बाहेरच काढायला सांगितलंय. प्रशांतचा फोन आला आता, खूप टेन्शन मध्ये वाटला तो. काय करू मी? एक काम कर तू, आवर. मी गाडी ड्रायव्हर पाठवतो, ताबडतोब जा आणि आबांना माईला घरी घेऊन ये. आपण सांभाळू त्यांना. हो चालते. तयारी कर, मी गाडी ड्रायव्हर लगेच पाठवतो. हो मी प्रशांतला तसं सांगितलंय, त्यांच्या बॅगा भरून ठेव, मी लगेच येते म्हणून. चालते. हो 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 घेऊन ये त्यांना आपल्याकडे. हो मी घेऊन येते. हो तू तयार हो पडदेशीने. हो चालते. हा
ताई बसा ना, चहा ठेवते. मी इथं पाहुणचाराला नाही आलेली. माई आबा चला तुम्ही, मी तुम्हाला घ्यायला आले. प्रशांत बॅगा भरल्यास? अगं मी काय बोलतोय, कधी आलीस? माई आबा चला, मला ते जड नाहीये, मी त्यांना सांभाळते. मी त्यांना सांभाळायला समर्थ आहे. अगं चहा तर घे. मी इथे चहा प्यायला आलेली नाहीये, माईला आबांना घ्यायला आली आहे. तुझं घरात काय चाललंय मला माहिती आहे. तू माईचं सोनं का विकलंस? अरे मी सगळं मुद्दाम केलंय घे. माझ्या नव्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला म्हणून माईचं सोनं बोललं. माई काय केलं मी? आणि आबांची पेन्शन तू कुणाला विचारून विकलीस? त्यांची मुलगी अजून आहे. अरे एक मोठी ऑर्डर भेटली होती पण ती कंपनीच बंद पडली. त्याला मी काय करू? अरे तुझं बाहेर काय चाललंय, घरात काय चाललंय मला सगळं माहिती आहे. तुझे कुठले मित्र आहे, तू काय दिवे लावतोय, सगळं माहिती आहे मला. मी माझ्या माईला बाबांना सांभाळायला समर्थ आहे. प्रशांत बॅगा घे आणि चला. माई बाबा चला. तुमच्या आणि माईच्या जीवाची किती घुसमट होती हे मला माहिती आहे. पिकलं पान कधी गळून पडेल काही सांगता येत नाही. माईंची तब्येत म्हणजे तोळा मासा. त्यांची पण काळजी घ्या, तुमची पण काळजी घ्या. आणि आधीमध्ये जरा फोन करत जा. काळजी घे तब्येतीची नाही. आज रात्री फोन आला तर ती येईल तुझ्या मदतीला. कधी फोन कर. नको रडू. पण काळजी घे स्वतःची. माझ्या नातीकडे लक्ष दे. गुरुजी आधीमध्ये फोन करत जा. काळजी घे. खूप घुसमट झाली माझ्या गुरुजींची माईची. सुटला एकदाचा बिचारा या कटकटीतून रोजच्या. कासावी सावई